विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. या वर्षावासाच्या मंगलमय प्रसंगी विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला प्रारंभ करतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपण श्रवण करत आहात. भगवंताने वेगवेगळ्या अंगाने जे दिलेले उपदेश आहेत, जे उपदेश मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी सहाय्यक ठरत असतात. कालच्या देशनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सूत्रांचं आपण विश्लेषण बघत आहोत. दीघनिकायमधील सिगालवाद सूक्त या सूत्राच्या संदर्भामध्ये 2 दिवसापासून आपण देशना श्रवण करत आहात. सिगाल शृगाल तरुणाला भगवंताने त्याच्या पित्याने सांगितल्याप्रमाणे दिशांची कशा प्रकारे पूजा करावी या संदर्भामध्ये सांगितलं होतं. भगवंताने योग्य दिशा कोणत्या आणि योग्य दिशांची पूजा कशी करावी या संदर्भामध्ये सिगालला भगवंत उपदेश देत आहे. यामध्ये पूर्व दिशा ही माता पितांची दिशा, म्हणजे पूर्व दिशेची पूजा जर करायची असेल तर माता पितांची आपण पूजा केली पाहिजे या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण केली. माता पित्यांच्या ज्या इच्छा असतात आपल्या संततीच्या प्रती, त्या 5 प्रकारच्या इच्छा आपण श्रवण केल्या आणि मुलांवरती माता पिता 5 प्रकारच्या अनुकंपा करतात हे सुद्धा आपण कालच्या देशनेमध्ये श्रवण केलं. आज आपण दक्षिण दिशेच्या संदर्भामध्ये देशना श्रवण करणार आहोत. पूर्व दिशा माता पिता, दक्षिण दिशा गुरु आणि शिक्षक. भगवंत असे म्हणतात की जर दक्षिण दिशेची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही गुरुची आणि शिक्षकांची पूजा केली पाहिजे. मग गुरुची आपण पूजा कशा प्रकारे करावी, शिक्षकांची आपण पूजा कशा प्रकारे करावी. तर गुरु म्हटल्यानंतर इथे सरळ सरळ संघ येतो. गुरु म्हटल्यानंतर सरळ सरळ इथे संघ येतो की भिक्खू संघाची आपण कशा प्रकारे पूजा करावी. आणि शिक्षक मग आपल्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं जीवन जगत असताना, तर त्या सर्वांना आपण शिक्षक असं म्हणत असतो. म्हणजे अगदी शालेय शिक्षण असेल, जसं भगवंताच्या काळामध्ये आश्रम पद्धती होती, त्यानंतर गुरुकुल पद्धती, आता युनिव्हर्सिटीची जी पद्धती आहे, म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं. परंतु शिक्षक हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जीवनाला
दिशा देण्याचं काम, जसं माता पिता हे आपले पहिले शिक्षक असतात, पहिले गुरु असतात, आणि त्याच्यानंतर शालेय शिक्षक आपले गुरु असतात. जसं सिद्धार्थ गौतमाने बोधिसत्वाने शिक्षण घेतलं, पहिले गुरु कोण होते? जेव्हा सिद्धार्थ गौतमाच्या शिक्षणाला सुरुवात झाली आपण बघतो, तर जे सुरुवातीचे 8 ब्राह्मण होते की ज्यांचं भविष्य वर्तवण्यासाठी ते आले होते, तर प्रारंभीचे त्यांचे गुरु ते 8ही ब्राह्मण होते. मग त्यांना जे जे काही ज्ञान आत्मसात होतं, अवगत होतं, ते सर्वच्या सर्व ज्ञान त्यांना शिकवलं. त्याच्यानंतर सब्बमित्त नावाचे जे उदिच्च देशाचे होते, सब्बमित्त, तर सब्बमित्ताने सिद्धार्थ गौतमाला भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे यांचं शिक्षण दिलं. त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम भारद्वाजांच्या आश्रमामध्ये जातात, प्रवर्जित होतात. प्रवर्जित होऊन त्यांचे जे काही नियम असतील, अटी असतील, त्यांचं प्रशिक्षण ते घेतात. तेथून पुन्हा एका योगिनीच्या त्या आश्रमामध्ये जातात, पुन्हा भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये जातात, काही काळ तिथे थांबतात, परंतु तिथे काही प्रशिक्षण ते घेत नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा आलार कलामाकडे जातात. आलार कलामाकडे जे सांख्य तत्व होतं, त्या सांख्य तत्वांचा ते ज्ञान आत्मसात करतात. त्याच्यानंतर उदकरामपुताकडे जातात, ते ध्यानाची 8वी पायरी त्यांनी आत्मसात केलेली असते, त्यांच्याकडे ते पुन्हा जातात. पुन्हा परत ते भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये येतात. ज्या ध्यान साधना करण्याच्या, तपश्चर्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व ते आत्मसात करतात. म्हणजे अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने त्या काळामध्ये जेवढं प्रचलित शिक्षण आहे, ते सर्व प्रकारचं प्रचलित शिक्षण त्यांनी आत्मसात केलं होतं. त्याच्यानंतर एक राजाचा पुत्र म्हणून त्याने घोडेस्वारी सुद्धा शिकली होती, त्याने तलवारबाजी सुद्धा शिकली होती, त्यांनी भाला फेकणे सुद्धा शिकलं होतं, त्याने दंडापटा चालवणे सुद्धा शिकलं होतं. म्हणजे युद्धाच्या सर्व कलेमध्ये सिद्धार्थ गौतम आत्मसात होते. म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना जे आपले गुरु असतात, त्या गुरुचा आपण सातत्याने सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, आणि जे आपल्याला शिकवतात त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. तर गुरुचा सन्मान कसा केला पाहिजे, गुरुचा सन्मान कसा केला पाहिजे आणि शिक्षकांचा सन्मान कसा केला पाहिजे, म्हणजे आता बघूया आपण की सन्मान कसा करावा. जसं बघा, तुम्ही जर साहित्याचं वाचन करत असाल, तर भगवंताला भेटण्यासाठी जे लोक यायचे, उपासक उपासिका येत असत, तर ते कसे येत असत? भगवंताकडे आल्यानंतर काही लोक भगवंताला बसून प्रणाम करत असत, काही लोक भगवंताला दुरूनच असे हात जोडत असत, काही लोक भगवंताचं कुळ विचारत असत, काही लोक काहीही न बोलता शांतपणे बसत असत. म्हणजे भगवंताकडे आल्यानंतर येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे, आता जे लोक काहीच बोलले नाही, म्हणजे त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती आदर नव्हता का? निश्चितपणे आदर होता. ते जरी काहीही बोलले नसतील तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती निश्चितपणे आदर होता. आणि ही एक पद्धती आहे, मनुष्याची एक पद्धती आहे. तर भगवंताला भेटण्यासाठी आल्यानंतर लोक अशा प्रकारे भगवंताला कोणी प्रणाम करायचं, भगवंताची कोणी विचारपूस करायचं, कोणी भगवंताच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत असे किंवा कुळाबद्दल विचारपूस करत असे. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताकडे ते येत असत. तर गुरु आणि शिष्याचं आपण सन्मान कसा केला पाहिजे? तर 5 गोष्टीने आपण गुरु आणि शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे एका शिष्याने, असं म्हटलं आहे. जसं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शिष्यांची कर्तव्य आणि गुरूंची कर्तव्य अशा प्रकारचं एक स्पेशल म्हणजे चॅप्टरच आहे. एकदा शिष्याने कशा प्रकारचं कर्तव्य पूर्ण केले पाहिजे आणि गुरुने कशा प्रकारचे त्यांचे कर्तव्य त्यांनी पूर्ण केले पाहिजे. तर 5 प्रकारे गुरु आणि शिक्षक यांचा आपण सन्मान केला पाहिजे असं म्हटलं आहे. तर पहिली गोष्ट आहे की त्यांचा आपण आदर, सन्मान, सत्कार केला पाहिजे. मग कसा केला पाहिजे? तर समजून घ्या, गुरु आले असतील किंवा शिक्षक आले असतील तर आपण
उठून उभं राहिलं पाहिजे. हा पहिला सन्मान आहे. म्हणजे जर गुरु आले असतील किंवा शिक्षक आले असतील, जसं शाळेमध्ये आपण बघतो, शाळेमध्ये शिक्षक आल्याबरोबर त्या ठिकाणी आपण उठून उभं राहत असतो. जाताना सुद्धा जे जात असतील तरी सुद्धा आपण उठून उभं राहत असतो. हा एक त्यांचा सन्मान असतो, हा एक त्यांचा सत्कार असतो. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे आपण सदा सर्व काळ गुरु जेव्हा आपल्याकडे येत असतात किंवा जसं आपल्या घरी येत असतात, तर आपण सातत्याने त्यांचा अशा प्रकारचा आदर सन्मान सत्कार केला पाहिजे. जसं मग आपण सत्कार त्यांचा कसा करतो, जसं आपल्या घरी जर समजा भिक्खू संघ आला तर भिक्खू संघाचा आपण सन्मान करतो. भगवंताची लोक पूजा करायचे, भगवंताचा सन्मान करायचे. तर सन्मान करत असताना बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की भगवंतासाठी फुलं आच्छादलेली आहेत. भगवंतासाठी फुलं समोर टाकले, जसं सुमनमाळी भगवंताची पूजा करतो. जसं घरामध्ये जर समजा प्रवेश करायचा असेल तर बोधी राजकुमार भगवंताची पूजा करतो, तर आपल्या गेट पासून ते राजमहालापर्यंत लाख मोलाचं चादर तो भगवंतासाठी अंथरत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताची ती पूजा केली जात असे. जसं भगवंत जेव्हा जेव्हा घरी येत असत, मग त्यांच्यासाठी पाय धुण्यासाठी म्हणजे पाणी ठेवणे. जसं पूर्वीच्या काळामध्ये पुष्करणी असायची, म्हणजे विहाराच्या भोवताल म्हणजे त्या परिसरामध्ये एक पुष्करणी असायची आणि त्या पुष्करणीमध्ये पाणी असायचं आणि तिथे मग भगवंत भिक्खू संघ पाय धुत असत आणि घरामध्ये प्रवेश करत असत. तर अशा प्रकारे अत्यंत सन्मानपूर्वक, अत्यंत श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी आपण आपल्या गुरूंचा म्हणजे भिक्खू संघाचा सन्मान केला पाहिजे. हा सन्मान केल्यामुळे मग काय लाभ होतो, सन्मान केल्यामुळे काय लाभ होतो, सन्मान केल्यामुळे काय पुण्य होतं, लाभ झाला पाहिजे ना. कारण जोपर्यंत आपला लाभ होत नाही, जोपर्यंत आपल्याला काहीतरी फायदा होत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट या संसारामध्ये मनुष्य करत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपला जो लाभ आहे, आपलं जे हित आहे, ज्याला आपण आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये आपण पुण्य असं म्हणत असतो, आपलं कुशल कर्म, तर ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म आपलं होत असते. मग जेव्हा जेव्हा भिक्षू आपल्याकडे येतात, आपण त्याचा सन्मान करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना दान पुण्य देतो, त्यांना भोजन दान देतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा आपण सन्मान करत असतो. तर अशा प्रकारे सन्मान केल्यामुळे आपण जे काही अनुयायी आहोत किंवा आपण जे शिष्य आहोत, तर शिष्य आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रदर्शित होत असते. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जर तुला जर समजा दक्षिण दिशेची पूजा करायची असेल, तर तू अशा प्रकारे गुरुचा सन्मान केला पाहिजे. मग भगवंत त्याला हा उपदेश का देतात, कारण सिगाल हा अत्यंत धनवान असतो, अत्यंत श्रीमंत असतो. त्याचे माता पिता 3 रत्नांच्या प्रती त्यांची दृढ श्रद्धा असते, परंतु सिगाल कधीही विहारामध्ये जात नसे, सिगाल कधीही भिक्षूंचा सन्मान करत नसे, सिगाल कधीही भिक्षूंना वंदन सुद्धा करत नसे. का करत नसे, कारण त्याच्या मनामध्ये जो अहंभाव होता की मी धनवान आहे, मी तरुण आहे, कारण त्याची मानसिकता तशी झाली होती की माझं जे वय आहे, माझं वय खा पिया मोज मजा करा याचं वय आहे, आता माझं धार्मिकतेचं वय नाही आहे. मी जर भिक्षूंना बोलवलं तर मला त्यांचा सन्मान करावा लागेल, त्यांचा आदर करावा लागेल, ते काही बोलतील तर मला त्यांचं ऐकावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये तो भाव येत असतो आणि त्यामुळे त्याचे माता पिता जरी विहारामध्ये जात असतील तरी सुद्धा तो कधीही विहारामध्ये जात नसे. भिक्षू जर घरी आले असतील तर कधी तो भिक्षूंच्या समोर सुद्धा येत नसे, कधी तो दान कर्मामध्ये सहभागी होत नसे. अगदी 26 वर्षापूर्वी असणारा सिगाल अशा प्रकारचं आचरण करत असे. आजही आपल्याकडे असे अनेक सिगाल आहेत, आपल्याकडे असे अनेक सिगाल आहेत. कारण आता आम्ही अनेक ठिकाणी जातो, अनेक घरी जातो, तर हा अनुभव आम्हाला येतो. माता पिता म्हणतात की अरे बेटा थांब थोडं, भंतेजी आले, भंतेजी आपल्या घरी आले, तर किमान भंतेंना भोजन दे आणि भोजन दिल्यानंतर तू म्हणजे जा. तर तो घाई म्हणतो नाही नाही मला वेळ झालेला आहे आणि मी आता म्हणजे लगेच निघणार आहे आणि लगेच तो निघून जात असतो. म्हणजे का, कारण मग भंतेजी आपल्याला विचारतील हे का असं का होतं, भंतेजी आम्हाला विचारतील तू काय करत आहे, कशा प्रकारचं करत आहे,
तू काय करतो, कसं केलं पाहिजे, म्हणजे या संदर्भामध्ये मग तिथे त्या ठिकाणी मग मार्गदर्शन सुरू होते. किंवा भंतेजी आपल्याला बोलतात, म्हणजे या एक भीतीपोटी की आपल्याला काहीतरी विचारलं जातं, या भीतीपोटी सुद्धा अनेक तरुण मुलं म्हणजे या धम्माकडे येण्यासाठी म्हणजे त्यांची जी इच्छा असते तशी इच्छा होत नाही. किंवा तो अहंभाव सुद्धा असतो, प्रणाम करावं लागतं, त्यांचं ऐकावं लागतं, ते बोलतील तर ते ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे अशा प्रकारची जी भावना आहे, तर अशा प्रकारची भावना सिगालच्या मनामध्ये सुद्धा होती आणि आजही वर्तमान काळामध्ये अनेक तरुण आणि तरुणीमध्ये अशा प्रकारची मानसिकता आहे. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे त्यांना जे काही त्यांच्या जीवनामध्ये योग्य वयामध्ये त्यांना जे वळण लावायचं असतं किंवा योग्य वयामध्ये त्यांना वळण लागलं पाहिजे अशी जी मातापित्यांची इच्छा असते, अपेक्षा असते, तर ती काही पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे त्यांना जसं आपल्या मुलांकडून काही अपेक्षा असतात तर त्या अपेक्षा त्यांच्या काही पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे मातापित्यांचं हे एक नैतिक असं कर्तव्य आहे की आपण ज्या धम्माचं अनुसरण करतो, आपण ज्या तत्वज्ञानाला मानतो, आपण जे संस्कार देत असतो. आता आम्ही सुद्धा सुंदर मूर्ती बनवली, एवढी सुंदर म्हणजे रूप बनवलेलं आहे. ते सुंदर रूप बघण्यासाठी अनेक बाहेरून लोक येतात. पण मला असं वाटत नाही की तेथील तरुण मुलं आले असतील आणि मला विचारलं असेल किंवा तिथे बुद्ध रूपाला त्यांनी प्रणाम केला असेल किंवा किती सुंदर भंतीजी रूप बनवलं असेल. मला असं आठवत नाही की सुंदर ज्या काही तरुण मुली असतील त्यांनी आलं असेल आणि विचारलं असेल. म्हणजे ही जी अनास्था आहे, म्हणजे आपल्या मुलांच्या किंवा मुलींच्या मनामध्ये जो अनास्था भाव आहे, जो नैराश्याचा भाव आहे, हा नैराश्याचा भाव म्हणजे का निर्माण होतो, कशासाठी निर्माण होतो, त्याला माता पिता जबाबदार असतात. कारण माता पिता असं कधी त्यांना सांगत नाहीत. आता बघा, आता गणपती बसतील, त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त 90% मुलं आणि मुली सुद्धा आपले सहभागी असतील. डान्स करण्यासाठी, ते वाद्य वाजवण्यासाठी, म्हणजे का, तिथे मनोरंजन करायला मिळतं, ऐक ना, मनोरंजन मिळतं किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी तिथे करायला मिळतात. विहारामध्ये तसं काही नसतं. विहारामध्ये मनोरंजनाचा काही विषय नाही आहे. विहारामध्ये यावं, वंदना करावी, वंदना केल्यानंतर मग भंतेजी प्रवचन करतील, मार्गदर्शन करतील आणि भंतेजी सांगतात काय, हे नका करू, ऐक, ते नका करू, असं नका करू, तसं नका करू, म्हणजे सारं करूच नका आहे तिथं, ऐक ना. चोरी नका करू, प्राण्यांची हिंसा नका करू, व्यभिचार नका करू, खोटं नका बोलू, दारू नका पिऊ. अरे नाहीच नाही, सारं करा काय मग, ऐक ना. प्रश्न पडतो त्यांना की नेमकं करावं काय. मग करायचं तर काय, तहसील पालन करा, आम्हाला बिलकुल जमत नाही. दान करा, आम्हाला ते तर जमतच नाही. ध्यान साधना, ते तर आमच्या डोक्याच्या वरचा विषय आहे, आम्हाला काही घेणं देणंच नाही. मग ह्या गोष्टी करा म्हटल्यानंतर त्यांना त्याच्याशी काही घेणं देणंच नाही. म्हणजे अशा प्रकारची ही जी मानसिकता आहे. आणि मग त्यांच्यामध्ये कधी उत्पन्न होते ही धार्मिकता, मग बाबासाहेबांची जयंती आली की असे दाखवतात, म्हणजे सगळीकडे, म्हणजे सर्व, केवळ औरंगाबादमध्ये म्हणूनच नाही किंवा मयूर पार्क म्हणूनच नाही किंवा पवननगर म्हणूनच नाही, तर संपूर्ण भारतवर्षामध्ये म्हणजे असं दाखवतात की सर्व त्यांनाच कळते, जयंती करायची फक्त त्यांनाच कळते, त्यांनाच ते करावं वाटतं. म्हणजे एवढा उत्साह असतो, एवढा उत्साह असतो, वर्षभर काहीच नाही, एका दिवसाचा उत्साह असतो. एक दिवस होश आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बेहोश. म्हणजे 14 तारखेला एकदम होशामध्ये असतात, 15 तारखेला डायरेक्ट बेहोश. म्हणजे 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत त्यांना उठायची सुद्धा सवलत नसते. कशामुळे, तर ही चित्तामध्ये असणारी जी धार्मिकता आहे, धर्माच्या प्रती असणारी जी ओढ आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपल्या भिक्षूंच्या प्रती, आपल्या गुरूंच्या प्रती जो सन्मानाचा भाव आहे, तर हा सन्मानाचा भाव नसल्या कारणाने अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होत असते. तीच शिक्षकाच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. आपण जर थोडासा विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा 10-20 वर्षापूर्वी जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शिक्षकाने कितीही जरी मारलं असेल, कितीही जरी मारलं, तरी ते माता पिता असे म्हणायचे की सर बरं झालं, याला मारलं, हे बिलकुल माझं ऐकत नाही आहे, हे आमचं सुद्धा ऐकत नाही, बरं झालं तुम्ही याला शिक्षा केली. आज तुम्ही ते करू शकत नाही. आज जर समजा शिक्षकाने जर मारलं तर माता पिता त्याला विचारतात की तुला मारायसाठी आम्ही पैसे देतो का, आमच्या मुलांना मारण्यासाठी तुम्हाला पैसे देतो, आमच्या मुलांना तुम्हाला शिकवायचं तर शिकवा. असेही प्रसंग आहेत की त्यांच्या गुरूंवरती म्हणजे केस सुद्धा केले आहे.
ऐक ना, मारण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे तुमचा तर काळ फार जुना आहे, पण आम्हाला एक सर होते, अगदी असे उलट्या हातावर मारायचे, असे मारायचे छड्या. जर समजा पाढे जर पाठ नाही केले तर ते असे मारायचे. म्हणजे ते सगळं सहन केलं. ऐक नाही, म्हणजे काळ बदलत आहे. गुरुच्या प्रती असणारा जो सन्मानाची भावना आहे, आदराची भावना आहे, आणि मग त्या गुरुला वाटतं शिकशील तर शिकणार, शिकू नको. मला माझी फी मिळते महिन्याला, ऑलरेडी अर्धे पैसे अगोदर घेऊन ठेवलेले असतात, शिका का नका शिकू, नंतर अर्धे पैसे दिले जातात. म्हणजे केवळ हा जो भाव आहे, ही जी म्हणजे मानसिक प्रवृत्ती आहे, तर ती हळूहळू बदलत चाललेली आहे. सन्मानाची भावना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या गुरुच्या प्रती सुद्धा आणि आपल्या शिक्षकांच्या प्रती सुद्धा सन्मानाची भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण सन्मानाची भावना जर आपल्या चित्तामध्ये असेल तर आपल्याला जीवनामध्ये एक प्रेरणा मिळत असते आणि आपल्याला सुखाचा आणि दुःखाचा मार्ग त्या ठिकाणी समजत असतो. त्यामुळे भगवंत सिगाला म्हणते की सिगाल, जर तुला तुझ्या पित्याने सांगण्यानुसार जर तुला दक्षिण दिशेची पूजा करायची असेल तर तू प्रथमतः गुरुचा सन्मान केला पाहिजे आणि तुझ्या शिक्षकांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. हा पहिला गुण तू धारण केला पाहिजे. त्यानंतर दुसरा गुण आहे की सेवेमध्ये सदा सर्व काळ दक्ष राहिलं पाहिजे. सेवेमध्ये सदा सर्व काळ तत्पर असलं पाहिजे. म्हणजे सेवा भाव, सेवा वृत्ती ही आपल्या मनामध्ये असली पाहिजे. गुरुची सेवा करत असताना सुद्धा अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपण ती केली पाहिजे. आणि शिक्षकांची जरी आपल्याला सेवा करण्याचा जर समजा प्रसंग आला असेल तर ते सुद्धा अत्यंत तत्परतेने आपण केलं पाहिजे. म्हणजे सेवा हा जो सद्गुण आहे, भगवंत असे म्हणतात, सो धम्मंग पसते सो मंग पसत. म्हणजे ज्याला असं वाटतं माझं दर्शन व्हावं, मला ज्यांनी पाहावं त्यांनी धम्माला पाहावं, त्यांनी धम्माला जाणावं. म्हणजे सेवाभाव भगवंत असे म्हणतात की तुमच्या चित्तामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक भिक्खू अत्यंत आजारी पडतात आणि ते मलमूत्रामध्ये पडत असतात. मलमूत्रामध्ये पडल्यानंतर संपूर्ण दुर्गंध, म्हणजे त्यांच्या कुटीचा तर दुर्गंध येतच असतो, पण त्या परिसरामध्ये सुद्धा अत्यंत दुर्गंध येत असतो. आणि ही गोष्ट मग हळूहळू भगवंताकडे जाते आणि भगवंत जेव्हा येतात स्वतः आनंद भंतेना ते घेऊन येतात आणि आनंद भंतेना आल्यानंतर स्वतः आनंद भंते त्यांच्या अंगावरती गरम पाणी टाकतात. भगवंत त्यांचं संपूर्ण शरीर त्या ठिकाणी सुकवतात आणि शरीर सुकवल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर त्यांचं चिवर वस्त्र धुतल्यानंतर मग इतर भिक्षूंना भगवंत एकत्र बोलवतात आणि एकत्र बोलवल्यानंतर भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, म्हणजे त्याला अगोदर विचारतात की इतर भिक्षू तुझी सेवा का करत नाही, एवढे भिक्षू आहेत तर मग तुझी सेवा का करत नाहीत, तुझी सेवा इतर भिक्षूंनी केली पाहिजे. तर तो म्हणतो, तो प्रामाणिकपणे सांगतो की भगवान, मी कुणाची सेवा करत नाही, मी आतापर्यंत कुणाच्या कामी पडलो नाही, मी कुणाचंही ऐकत नाही. जर मला कोणी सांगत असेल तर मी कुणाचं काहीही ऐकत नाही, मी कुणाच्याही कामी पडलो नाही आणि त्यामुळे भगवान माझी कुणीही सेवा करत नाही. कारण जर आपण दुसऱ्याची सेवा करत असेल तर आपली कोणीतरी सेवा करेल. जर आपण कोणाचं काय ऐकतच नसेल, आपण सेवाच करत नसेल, ती करुणा वृत्ती आपल्या चित्तामध्ये नसेल, तो मैत्रीभाव आपल्या चित्तामध्ये नसेल, तर मग आपली कोण सेवा करणार आहे. तर त्या ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघाला भगवंत बोलवतात आणि भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी सेवा करावी, कारण प्रत्येकाला असं वाटतं की बुद्धाची सेवा आपण केली पाहिजे, जर तुम्हाला असं वाटतं की बुद्धाची सेवा आपण करावी तर तुम्ही आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे, तुम्ही रोगी व्यक्तींची सेवा केली पाहिजे. कारण रोगी व्यक्तींची जर तुम्ही सेवा करसाल, आजारी व्यक्तींची जर तुम्ही सेवा करसाल तर तुमच्या जीवनामध्ये खूप सारं पुण्य तुम्ही प्राप्त करू शकता. कारण रोग्याची सेवा करणे हा अत्यंत चांगल्या प्रकारचा धर्म आहे. कारण सेवा करण्यासाठी म्हणजे एखादा मनुष्य जर सेवा करत असेल तर सेवा करण्यासाठी कोणते गुण पाहिजे बरं. जर आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला सेवा करायची आहे, एखाद्या व्यक्तीची सेवा करायची आहे, तर सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये कोणता गुण असावा लागतो. एक पहिली गोष्ट की आपल्यामध्ये अहंकार नसला पाहिजे. दुसरी गोष्ट सेवाभाव वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणखी स्वार्थ आपल्या चित्तामध्ये कुठलाही नसला पाहिजे. आणखी काय, हा समता समानता भाव असला पाहिजे. आणखी
सेवा करण्यासाठी आणखी सांगा, एक महत्वपूर्ण आहे म्हणून विचारतो, आणखी सांगा. सेवा जर तुम्हाला आजारी व्यक्तीची सेवा करायची आहे, बरं थोडंसं मी तुला आणखी स्पष्ट करून सांगतो. मलमूत्रामध्ये पडणारा जर व्यक्ती असेल आणि त्याची सेवा करायची आहे, तर तुमच्या चित्तामध्ये कोणता भाव असला पाहिजे? मैत्री भाव आणि करुणा भाव असला पाहिजे. म्हणजे सेवा करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण जर गुण कोणता असेल तर ते म्हणजे मैत्री भावना असली पाहिजे. त्या आरोग्याच्या प्रती, त्या आजार, ते जो व्यक्ती आहे तर त्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये करुणा भाव असला पाहिजे. त्याच्याही पेक्षा समोरची गोष्ट जी घृणा प्रवृत्ती आहे, आपल्या चित्ताची जी घृणा प्रवृत्ती आहे, तर ती प्रवृत्ती बिलकुल नसली पाहिजे. नर्स मध्ये हे गुण असतात. भगवंत असे म्हणतात, एखादी नर्स जर सेवा करत असेल, भलेही ती पैसा घेत असेल, तरी सुद्धा तिच्यामध्ये हे गुण असतात. नर्स तुम्हाला कधी बघितलं का तुम्ही की पेशंटवरती रागावत असेल? बिलकुल रागावत नाही, है की नाही? पेशंट जर समजा इंजेक्शन घेत नसेल तर एवढी प्रेमानं म्हणजे त्यांना इंजेक्शन घेण्यासाठी ती प्रेरित करते. जर गोळ्या घेत नसेल तर एकदम टेक्निकली त्यांना ते म्हणजे तसं प्रशिक्षण दिलं असतं त्यांना, कारण त्यांचा तो पेशा आहे, है की नाही? म्हणजे एका नर्समध्ये मैत्रीभाव असला पाहिजे, एका नर्समध्ये करुणा वृत्ती असली पाहिजे, तिच्या चित्तामध्ये जी घृणेची भावना आहे ती पूर्णपणे नष्ट असली पाहिजे आणि तिच्या चित्तामध्ये प्रेमभाव, निस्वार्थ प्रेमभाव तिच्या चित्तामध्ये असला पाहिजे. म्हणजे सेवा करण्यासाठी जर हा सद्गुण जर आपल्यामध्ये असेल, मैत्रीभाव आपल्यामध्ये असेल, करुणाभाव आपल्यामध्ये असेल आणि घृणा प्रवृत्ती जर आपल्या चित्तामध्ये नसेल, कारण हा दोष आहे, सेवा न करण्याचा हा दोष आहे. मलमूत्रामध्ये जर पडणारा व्यक्ती असेल तर मनुष्य त्याच्याकडे जात सुद्धा नाही, कारण घाण आहे, घाण प्रवृत्ती आहे. जर समजा एक क्षणभर जर समजा आपण असा विचार केला की त्या घाणीमध्ये आपण कधीच राहत नाही का, किंवा ती घाण आपण कधी त्या घाणीला बघितलं नाही का, सर्व काही हे जे म्हणजे नॅचरली आहे, ह्या सर्व गोष्टी सर्व मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की त्या क्षणी मनुष्याचं जे चित्त आहे तर ते घृणेमध्ये पडलेलं असतं. जसं सर म्हटलं की अहंभाव असतो, मीपणा पण असतो, अहंभाव सुद्धा असतो. मीच का करावी सेवा, ऐक ना, असं वाटतं ना, मीच का करावी सेवा, मी कशासाठी करू, मला काय गरज आहे त्याची, मी बिलकुल करणार नाही, अशी प्रवृत्ती असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सेवाभाव हा जो म्हणजे सेवाभाव हा जो सद्गुण आहे, हा सद्गुण मनुष्यामध्ये त्याच्या चित्तामध्ये अनित्य भाव शिकवण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी हा गुण आहे. जर तुमच्या चित्तामध्ये जर सेवाभाव असेल तर अनित्य भाव तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करू शकता. कारण हे शरीर नश्वर आहे, हे शरीर क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे. आणि या शरीराची जर सत्यता तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर तुमच्या चित्तामध्ये सेवाभाव असला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तुम्हाला जर अनित्य भाव जाणायचा असेल तर तुम्ही स्मशानभूमीमध्ये जा, ऐक ना, स्मशानभूमीमध्ये जा. आणि स्मशानभूमीमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रेत असतात, तर अशा प्रकारच्या प्रेतांना तुम्ही बघा आणि तुमच्या मनामध्ये म्हणजे अनित्य भाव तुम्ही जागरूक करा. काही जाणकार लोक असं म्हणतात, ज्यांना जीवनाचं महत्व जर समजून घ्यायचं असेल त्याने एक चक्कर हॉस्पिटलमध्ये मारावी. हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वार्ड असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वॉर्डमध्ये जाऊन आपण एक चक्कर मारावी. म्हणजे आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनाची सत्यता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये सेवाभाव, सेवा वृत्ती असली पाहिजे. मग आपल्या गुरुच्या प्रती सुद्धा तो सेवाभाव असला पाहिजे, आपल्या शिक्षकांच्या प्रती सुद्धा सेवाभाव असला पाहिजे. आणि सेवा करत असताना मनामध्ये करुणा असली पाहिजे, मनामध्ये मुदिता असली पाहिजे, मनामध्ये उपेक्षा भाव असला पाहिजे, मनामध्ये जो काही घृणेचा भाव आहे त्याला पूर्णपणे आपण नष्ट केला पाहिजे. तर अशा प्रकारचं आपलं जर चित्त असेल, अशा प्रकारचं आपलं जर चित्त असेल तर त्या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. आणि शृगालला भगवंता सांगतात की जर तुला असं वाटतं की दक्षिण दिशेची पूजा करायची आहे तर तू सुद्धा अशा प्रकारे सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे जर सेवा केली असेल तर तुझ्या पित्याने सांगितलेलं जे काय सेवा, तुझ्या पित्याने जी पूजा सांगितली आहे तर ती पूजा तू या ठिकाणी पूर्ण करू शकतो. हा दुसरा गुण
आपण आपल्यामध्ये धारण केला पाहिजे दक्षिण दिशेची पूजा करत असताना. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वपूर्ण गुण आहे, ज्ञान ग्रहण करण्यामध्ये आपण तत्पर असलो पाहिजे, उत्सुक असलो पाहिजे आणि तशा प्रकारे प्रबळ इच्छाशक्ती आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. ज्ञान ग्रहण करण्याची जर आपण उत्सुकता दाखवत नसेल, आपलं चित्त जर समजा निरुत्साही असेल, तर ज्ञान ग्रहण करू शकतो का आपण? ज्ञान ग्रहण करू शकत नाही. कारण आपल्या चित्तामध्ये उत्साह नसेल, आपली तशा प्रकारची इच्छाशक्ती नसेल, तर आपण कोणत्याही प्रकारचं ज्ञान ग्रहण करू शकत नाही. मग तो विद्यार्थी जरी असेल, ज्ञान ग्रहण करणारा, जर त्याची इच्छाशक्ती नसेल ज्ञान ग्रहण करण्याची, किंवा तो प्रबळ आपल्या मनामध्ये तशी भावना उत्पन्न करत नसेल, तर त्या ठिकाणी तो ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण बघतो, शिकवणारा शिक्षक तोच असतो, सर्व विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक तोच असतो, परंतु सर्वच्या सर्व विद्यार्थी काही पहिल्या क्रमांकाने येत नाहीत, किंवा सर्वच्या सर्व विद्यार्थी काही पास होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचा जो उत्साह आहे ते उत्साह दाखवत नाहीत. ज्ञान ग्रहण करण्याची जी इच्छाशक्ती मनुष्याकडे असावी लागते, ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे नसते. आणि इच्छाशक्ती जर मनुष्याकडे नसेल, तर मनुष्य ज्ञान ग्रहण करू शकत नाही. धम्म ज्ञान ग्रहण करत असताना सुद्धा आपल्यामध्ये तशी तळमळ असली पाहिजे, तशी इच्छाशक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण इच्छाशक्ती जर आपल्यामध्ये नसेल, तर ज्ञान ग्रहण आपण करू शकत नाही. आपल्या मनामध्ये जर प्रमाद असेल, आळस असेल, कारण स्रोत इंद्रिय आपले सदा सर्व काळ सतर्क असले पाहिजे, जागरूक असले पाहिजे. कारण 7 धनापैकी एक स्रोत धन भगवंतांनी म्हटलं आहे. स्रोतमय प्रज्ञा म्हणजे जे काही आपण ऐकून जे ज्ञान प्राप्त करत असतो, तर 7 धनापैकी हे एक अत्यंत महत्वपूर्ण असं धन आहे, ज्याला स्रोतमय धन असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि मग ती इच्छा आपल्या मनामध्ये असली पाहिजे, ती इच्छा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. कारण मनुष्याच्या मनामध्ये तशी इच्छा असेल, तर मनुष्य असंख्य ज्ञान म्हणजे ग्रहण करू शकतो. आनंद भंतेच्या मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा होती, त्यामुळे आनंद भंते भणक बनले. म्हणजे जेवढे काही भगवंताचे उपदेश आहेत, ते सर्वच्या सर्व उपदेश आनंद भंतेंना अगदी मुखोगत होते. का? कारण त्यांच्या चित्तामध्ये जे ज्ञान ग्रहण करण्याची जी लालसा असते, म्हणजे लालसा असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे की मला हे ज्ञान ग्रहण करायचं आहे. ते ज्ञान जर ग्रहण करण्याची इच्छा असेल, तर मनुष्य असंख्य ज्ञान प्राप्त करत असतो. बाबासाहेब असं म्हणतात, मी ज्ञानाच्या महासमुद्रामध्ये केवळ गुडघ्यापर्यंत आलेला आहोत. म्हणजे एवढं ज्ञान बाबासाहेबांनी जरी आत्मसात केलं असेल, तर बाबासाहेब असं म्हणतात की महासागरासारखं ज्ञान या संसारामध्ये आहे, मी फक्त गुडघ्यापर्यंत आलो, आणखी भरपूर काही ज्ञान मला शिकायचं आहे. म्हणजे ही जी लालसा असते, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी ज्ञान ग्रहण केलं. आणि ती ज्ञान ग्रहण करण्याची प्रवृत्ती आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ असली पाहिजे. ती प्रवृत्ती जर आपल्यामध्ये असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण आत्मसात करत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. सिद्धार्थ गौतमाने सुद्धा आत्मसात म्हणजे ज्ञान आत्मसात केलं, जसं भंते नागसेनने ज्ञान आत्मसात केलं. ऐकलं, सुरुवातीला जे त्यांनी ज्ञान घेतलं, तर ते केवळ त्या ज्ञानावर अवलंबून राहिले नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या विहारामध्ये ते जात असत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विहारामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गुरुकडून ते ज्ञान आत्मसात करत असत. सिद्धार्थ गौतम सुद्धा जेव्हा आलार कलामाकडे येतात आणि आलार कलामाकडे ते ज्ञान, सांख्य तत्वज्ञान ते आत्मसात करतात, तेव्हा त्यांना पुन्हा ते विचारतात की आपल्याकडे आणखी काही ज्ञान आहे का की जे मला शिकता येईल? तर तेव्हा ते सांगतात की सिद्धार्था, माझ्याकडे आता एवढंच ज्ञान आहे, याच्यापेक्षा माझ्याकडे काही ज्ञान नाही आहे. पुन्हा मग ते उदकराम पुताकडे जातात, त्यांच्याकडे असणारं ज्ञान पूर्णपणे आत्मसात करतात आणि पुन्हा त्यांना प्रश्न करतात की आपल्याकडे आणखी काही ज्ञान आहे का जे मला शिकता येईल? तर तेही म्हणतात की माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये ज्ञानाची लालसा एवढी असावी की समोरच्या व्यक्तींकडे असणारं ज्ञान आपण सर्व आत्मसात केलं पाहिजे आणि आणखी ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्याप्रमाणे एखादा भुकेला व्यक्ती असतो, त्या भुकेल्या व्यक्तींच्या समोर जर अन्न दिलं, तर तो घाई नाही, माझं पोट भरलं पाहिजे. अगदी जेव्हा मी लायब्ररीमध्ये बसतो, तर ह्या पुस्तकांचा साठा जेव्हा मी बघतो,
तर माझ्या मनामध्ये सुद्धा अशीच भावना उत्पन्न होते की मी नेमकं कोणतं कोणतं पुस्तक वाचू, कोणतं पुस्तकाचं ज्ञान मी आत्मसात करू. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या हातामध्ये जर एखादं नवीन पुस्तक जर पडलं असेल तर ते पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय ना मला भूक लागत असे ना मला तहान लागत असे, कारण माझी ज्ञानाची भूक ही अत्यंत विशाल होती, अत्यंत मोठी होते. आणि त्यामुळे रमाई सुद्धा बाबासाहेबांना म्हणते की किती ज्ञान तुम्ही ग्रहण करता, आता पुरे झाले नाही आहे का, तुम्ही किती शिकता, इतरांपेक्षा तर तुम्हाला खूप ज्ञान आहे, तुम्ही तर खूप शिकले आहे. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की रामू, एवढ्या ज्ञानाने काय होणार आहे, मनुष्याने शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानाला ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शेवटपर्यंत ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि एका विद्यार्थ्यामध्ये, एका शिष्यामध्ये अशा प्रकारचा उत्साह असला पाहिजे की मला ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि गुरुकडून वारंवार ते ज्ञान ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा तिसरा गुण त्या ठिकाणी सिगालला भगवंत सांगतात की सिगाल, जर तुला दक्षिण दिशेची पूजा करायची असेल तर तू ज्ञान आत्मसात केलं पाहिजे, तू वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाला ग्रहण केलं पाहिजे. जर तू वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाला ग्रहण करत असतील तर खऱ्या अर्थाने तू दक्षिण दिशेची पूजा करत आहे असा त्याचा अर्थ होतो. गुरु असतील किंवा शिक्षक असतील त्यांच्या मनामध्ये सदा सर्व काळ आपल्या प्रती म्हणजे आपल्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे, ऐक ना, सन्मानाची भावना नेहमी असली पाहिजे. म्हणजे नेहमी करता का, कारण समजून घ्या, एखादा जसं नागसेनच्या संदर्भामध्ये आपण बघूया, नागसेन कुणाकडून शिकले, प्रवर्जित कोणाकडून झाले होते, नागसेन बनते नाहीत ना, जाऊ दे मी सांगतो. रोहन स्थवीर आहे की नाही, रोहन स्थवीराकडून त्यांनी प्रवर्जा घेतली, रोहन स्थवीराकडून त्यांनी प्रवर्जा घेतली. असं गुप्त नावाच्या भंतेने त्यांना प्रवर्जित केलं आणि त्यांना संपूर्ण त्रिपिटकाचं ज्ञान त्यांनी दिलं. पण नागसेन भंतेजी जेव्हा अरहंत झाले, दुःखमुक्त झाले, असं गुप्त भंते सुद्धा अरहंत होते, दुःखमुक्त होते, ज्ञानरक्षित भंते सुद्धा दुःखमुक्त होते. त्यांच्यापेक्षा 40,000 भिक्षू, नागसेन भंतेपेक्षा 40,000 भिक्षू हे वयाने मोठे होते, प्रवर्जेने मोठे होते, ज्ञानानं मोठे होते आणि 40,000 भिक्षू हे लहान होते. तरी सुद्धा नागसेन भंतेने असा कधी गर्व केला नाही की मी तर विद्वान आहे, मी तर ज्ञानी आहे, मी तर पंडित आहे, मी तर मिलिंद राजाला हरवत आहे, मग मी या 40 जे माझ्यापेक्षा सिनियर भिक्षू आहे मी त्यांचा अनादर करू, असा कधी त्यांच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला नाही. कारण एखादा मनुष्यांच्या चित्तामध्ये मी अधिक ज्ञानी आहे, कारण ज्ञानाचा गर्व फार भयंकर आहे, मग तो गुरुला सुद्धा मानत नाही आणि कुणाला सुद्धा मानत नाही, कारण त्याला असं वाटतं मीच ज्ञानी आहे, मला सर्व काही समजतं, मला सर्व काही येतं काय येतं मलाही समजते, मग मी कशाला ऐकू. समाजामध्ये प्रवृत्ती अशी अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात, मला काय, मला सर्वच येतं, मला काही याची गरज नाही आहे. आणि असं म्हणून अनेक लोक विहारामध्ये सुद्धा येत नाहीत, अनेक लोक धम्मदेशना सुद्धा श्रवण करत नाहीत. म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती असते. तर भगवंत असे म्हणतात की एक शिष्य म्हणून आपण सदा सर्व काळ आपल्या गुरुच्या प्रती, आपल्याकडे ज्ञान जरी अधिक असेल तरी सुद्धा आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. आदर करत असताना सुद्धा आदर करायचा म्हणून करायचा नसतो, सन्मान करायचा म्हणून करायचा नसतो, तर तो आपल्या अंतःकरणातून असला पाहिजे, तो भाव आपल्या हृदयातून असला पाहिजे. कारण आदरयुक्त भीती म्हणजे गुरुची आपण भीती बाळगू नये, बिलकुल भिलं नाही पाहिजे कोणाला, परंतु आदरयुक्त भीती मात्र आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे, त्यांच्या ज्ञानाची भीती आपल्याकडे असली पाहिजे. जसं आम्ही मोठ्या भंतींकडे जे जातो, समजा कुठले, समजा बुद्धिबाल भंतीजे असतील किंवा धम्मशोक भंतीजे असतील किंवा क्षमोधम भंतीजे असतील किंवा आमच्यापेक्षा सिनियर जे काही भंतीजे असतील, तर ते जरी काही बोलत असतील, आता म्हणजे सांगतात, समजा आता वास्तविक पाहता भंतेजी मार्गदर्शन करताना ते सर्वच काही आम्हाला येतं किंवा सर्वच आम्हाला माहित, बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात, पण आमच्या चित्तामध्ये त्यांच्या प्रती जो आदरभाव असतो, आदरभाव असल्यामुळे ते जे काही सांगतात ते निमूटपणे आपण ऐकून घेत असतो, कारण तो आपल्यामध्ये असणारा एक सद्गुण आहे. आपल्यापेक्षा सिनियर जे आपले गुरु आपल्याला सांगत असतात तर ते आपल्या हितासाठी असते, सुखासाठी असते. विशाखा माता भगवंताकडे सकाळी सकाळी जाते आणि भगवंताला म्हणते की भगवान माझं उपसत आहे, तर भगवान म्हणतात की विशाखा तुला उपसत माहित आहे का. आता ज्या अर्थी तिने उपसत धारण केलं त्या अर्थी तिला उपसत माहित नसेल का, निश्चितपणे माहित आहे. पण विशाखा एवढी नम्र असते, भगवान मला जर उपदेश केला तर किती चांगलं होईल,
म्हणजे पुन्हा उपदेश श्रवण करण्याची भावना तिच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न होत असते. म्हणजे हा ज्ञान ग्रहण करण्याचा जो भाव आहे, आदरयुक्त भीती, सन्मान आपण केला पाहिजे. कारण हा सन्मान जर आपल्या चित्तामध्ये असेल तर आपल्यामध्ये तो एक सद्गुणाचा भाव आहे. म्हणजे आदर आपल्याकडे असावा. आणि आदर कुठपर्यंत, म्हणजे एखादा शिष्य किंवा एखादा म्हणजे विद्यार्थी आपल्या गुरुचा आदर कुठपर्यंत करतो हे गुरुला पण कळायला पाहिजे. हे पण विशेष आहे. म्हणजे गुरुला सुद्धा समजलं पाहिजे, नाहीतर मग त्याने त्याचा गैरफायदा घेऊ नये. कारण त्याने त्याचा गैरफायदा जर घेतला असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी हानिकारक आहे. एक प्रसंग मला आठवतो की गुरुमध्ये तेवढं, त्याला काय म्हणतो आपण, की समयसूचकता असली पाहिजे. तेवढी समयसूचकता असली पाहिजे, तेवढं समजलं पाहिजे. एक जिथे मी म्हणजे मुळाला शिकलो तर एक धांडे सर म्हणून आमचे म्हणजे सर होते इंग्लिशचे, खूप चांगले, म्हणजे इंग्लिश शिकवायचे आणि खूप चांगले होते. तर गावातले मुलं म्हणजे बघा आदर कसा असतो, आणि तिथे समजलं पण पाहिजे आपल्याला की बा आदर आता इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या समोर आपण गेले नाही पाहिजे. एक म्हणजे व्यावहारिक उदाहरण बघा किती छान आहे. तर ते गावामध्ये गेले, म्हणजे 1 किलोमीटर शाळा आहे, विहार आहे, तिथून म्हणजे गाव अलीकडे आहे. तर गावामध्ये गेल्यानंतर काही बस स्टॉपवरती म्हणजे आपले गावातले मुलं होते, जे की सरांचे विद्यार्थी. आता मुलं म्हटल्यानंतर काय, काही मुलं पानपट्टीवरती होते आणि त्यांनी नुकताच ते काय खरा वगैरे असतो तो घेतला होता आणि ते काहीतरी असं ते हाताला ते म्हणजे चोळत होता तो हाताला. तर तेवढ्या क्षणामध्ये सरांकडे त्याचं लक्ष गेलं. म्हणजे सरांनी, म्हणजे सरांची नजर त्याच्यावरती झाली आणि त्यांची नजर सरावरती झाली. एकमेकांनी एकमेकाला बघितलं. क्षणामध्ये त्याने दोनही हात पाठीमागे केले. त्या विद्यार्थ्याने दोन्ही हात पाठीमागे केले. सर त्यांच्याकडे गेले, त्यांना म्हणजे बोलले व्यवस्थित काय चाललं काय नाही, आणि ते निघून गेले. सरांनी जर म्हटलं असतं बघू दे तुझ्या हातामध्ये काय आहे, तर काय झालं असतं? कोणाचा अपमान झाला असता? सराचा अपमान झाला असता. ते सरळ म्हणलं असतं सर माझ्या हातात खरा आहे, खरा खालो, काय राहिलीस ती इज्जत. पण त्याने जो हात पाठीमागे केला, सरांची इज्जत सुद्धा राहिली. म्हणजे त्याला जो सन्मान करायचा होता तो सन्मान त्यांनी त्यांचा केला. सरांनी सुद्धा ओळखून घेतलं की आपला सन्मान इथपर्यंतच आहे, त्याला आपण विचारलं नाही पाहिजे की तुझ्या हातामध्ये काय आहे. जर तुझ्या हातामध्ये विचारलं काय आहे तर तिथे मात्र अपमान झाल्यासारखं आहे. म्हणजे ही समय सूचकता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. परंतु आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ हा आदरयुक्त जो भाव आहे, सन्मानाची भावना आहे, सेवेची भावना आहे, तर ती भावना असली पाहिजे. सिगालला भगवंत सांगतात की हा चौथा गुण तो तुझ्यामध्ये धारण केला पाहिजे. हा चौथा गुण जर तू धारण करशील तर नक्कीच तू दक्षिण दिशेची पूजा केल्यासारखं होईल. हा चौथा गुण त्याला भगवंत सांगत असतात. आणि शेवटचा व पाचवा गुण, ज्ञान ग्रहण करत असताना गौरवपूर्वक ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. दक्षतापूर्वक ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे. गौरवपूर्वक म्हणजे काय, तर बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे, बुद्धाच्या प्रती आपल्या मनामध्ये सन्मान असावा, धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये सन्मान असावा, संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये सन्मान असावा. गौरवपूर्वक म्हणजे श्रद्धापूर्वक, श्रद्धेने आपण ते धारण केलं पाहिजे. जर श्रद्धेने जर आपण ते धारण करत असेल, आपल्या चित्तामध्ये जर तो श्रद्धाभाव असेल, म्हणजे धम्माच्या प्रती गौरव आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर आपल्या चित्तामध्ये जर गौरव नसेल, श्रद्धाभाव नसेल, तर त्या ठिकाणी आपण ज्ञान कधी आत्मसात करू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल तर खुजुत्तरा नावाची दासी, जे सामावतीची ती दासी असते खुजुत्तरा. तर खुजुत्तरा जेव्हा म्हणजे पहिल्यांदा भगवंताचं त्या ठिकाणी ती फुलं आणण्यासाठी जात असते, सामावती नेहमी तिला फुलं आणण्यासाठी 8 कारशापण देत असते. तर ती फुलं 4 कारशापनाचे आणत असते आणि 4 कारशापण स्वतः चोरून घेत असे. आणि जेव्हा ती भगवंताचा उपदेश ऐकते, म्हणजे शॉर्टकट सांगतो, फार मोठा आहे ते, तर ती तो माळी सांगतो की भगवंत आमच्याकडे येत आहे, तुला काय फुलं मिळणार नाही, तू ठीक आहे थोडा वेळ थांब, भगवंताची पूजा झाल्यानंतर तुला फुलं मिळतील. मग ती विचार करते, ठीक आहे मी तर दासी आहे, असंही तरी मला काय उपदेश ऐकायला मिळत नाही, आता संधी आहे तर आपण उपदेश ग्रहण केला पाहिजे. भगवंत तिच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश देत असतात. खुजुत्तरा एवढी विद्वान असते, एवढी ती प्रज्ञावान असते, म्हणजे तिची प्रज्ञा अत्यंत प्रखर असते. भगवंताचा उपदेश श्रवण केल्याबरोबर त्या ठिकाणी ती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होते. श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर ती भगवंताकडे जाते.
भगवंताला क्षमा याचना करते, भगवान ती म्हणते मी सातत्याने चोरीचं कर्म करत होते, परंतु आजपासून मी हे कर्म सोडून देणार आहे. आणि 8 कारशापनाचे फुलं ती घेऊन जात असते. 8 कारशापनाचे फुलं घेऊन गेल्यानंतर 8 टोपली फुलं घेऊन जाते. जेव्हा सामावतीला ते फुलं दिले जातात, तर सामावती म्हणते मी तुला तर रोज 8 कारशापन देत होते, तू तर 4च टोपली फुलं आणत होती, आज 8 टोपली फुलं तू का आणले? आता ही श्रोतापन्न झाली, खोटं बोलायचं नाही आहे. लगेच ती म्हणते की मला क्षमा असावी, मी आतापर्यंत 4 कारशापन चोरी करत होते, मग आज का नाही केलं? आज मी भगवंताचा उपदेश श्रवण केला आणि हे कर्म मी सोडून दिलं, आजपासून मी 8 कारशापनाचे फुलं आणेल. सामावती अत्यंत हुशार असते, अत्यंत बुद्धिमान असते. म्हणजे खुजुत्तरेची चर्या ती बघते आणि चर्या बघितल्यानंतर ती जाणते की नक्कीच हिला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं असेल, हिच्या चित्तामध्ये अत्यंत श्रद्धेचा भाव असेल. आणि ती म्हणते मग तू असं का केलं, तू का सोडलं? ते म्हणते भगवंताचा उपदेश ऐकला मी. काय सांगलं भगवंतानी? तर ती म्हणते जर तुम्हाला भगवंतानी काय सांगितलं हे जर ऐकायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत, त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. सांग म्हणते तुझ्या अटी. म्हणजे बघा, मनुष्यामध्ये जर धम्म असेल, धम्म बल जर मनुष्यामध्ये असेल तर आध्यात्मिक शक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते, असं भगवंतांनी म्हटलं आहे. खुजोत्तरा दासी आहे. वास्तविक पाहता राणीने जर तिला म्हटल्याबरोबर तिनं सांगायला पाहिजे होतं की मला भगवंतांनी काय सांगितलं, पण ती म्हणते की जर माझ्या अटी तुम्ही मान्य करसाल तर मी तुम्हाला सांगते. म्हणजे दासी असून सुद्धा तिच्या मनामध्ये हा आत्मविश्वास निर्माण होतो की ती आपल्या म्हणजे राणीसोबत, आपल्या मालकीसोबत बोलू शकते. तर ती म्हणते ठीक आहे, सांग तुझ्या अटी. ती म्हणते पहिली गोष्ट, मला दास्यत्वातून तुम्हाला मुक्त करावं लागेल. दुसरी गोष्ट, मला स्नान म्हणजे सुगंधित द्रव्याने स्नान करायला द्यावं लागेल. तिसरी गोष्ट, मला चांगल्या प्रकारचे वस्त्र घालण्यासाठी द्यावे लागतील. आणि चौथी गोष्ट, मी जर तुम्हाला भगवंताने काय सांगितलं हे जर सांगायचं असेल तर मी उंच आसनावर बसेल, तुम्हाला माझ्यापेक्षा छोटा आसन घेऊन बसावं लागेल. ह्या 4 अटी खुजुत्तरा सामावतीला सांगत असते. सामावती लगेच मान्य करते, कारण ती खूप हुशार असते, बुद्धिमान असते. ती म्हणते ठीक आहे, लगेच ती मान्य करते. तिला सर्व आंघोळ घातली जाते, तिला दास्यत्वातून मुक्त केलं जातं, सुंदर तिला वस्त्र दिले जातात आणि मोठ्या उंच आसनावरती ती बसत असते. आणि उंच आसनावरून त्या ठिकाणी तिला सामावतीला आणि 500 स्त्रियांना ती उपदेश करत असते. हा धम्माच्या प्रती असणारा गौरव आहे. जर सामावतीच्या प्रती म्हणजे सामावतीच्या चित्तामध्ये जर धम्माप्रती गौरव नसता तर ती म्हणली असती तू तर माझी दासी आहे आणि मला छोटा आसन घ्यायला सांगते काय आणि तू मोठा आसन घेते काय, तिला तिने शिक्षा पण केली असती. परंतु धम्माच्या प्रती तिच्या मनामध्ये जो गौरव भाव होता, नम्रता भाव होता, तर त्या नम्रता भावाच्या द्वारा तिने आपल्या दासीकडून भगवंताचा उपदेश श्रवण केला. खुजुत्तरा एवढी पुण्यवान असते, एवढी प्रज्ञावान असते. भगवंताने जशा प्रकारचा उपदेश केला, अगदी जशाचा तसा शब्द न शब्द ती सामावतीला आणि 500 स्त्रियांना उपदेश करत असते. तो उपदेश ग्रहण करून सामावती सुद्धा श्रोतापन्न होते आणि 500 स्त्रिया सुद्धा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतात. तेव्हा सामावती म्हणते की आजपासून तू माझी वडील बहीण आहे, तुला तर मी दास्यत्वातून मुक्त केलंच आहे. तू रोज भगवंताकडे जायचं, भगवंताचा उपदेश श्रवण करायचा आणि आम्हाला येऊन पुन्हा तू सांगायचा. असं करता करता साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, असं म्हटलं आहे, खुजुत्तरा नावाच्या दासीला संपूर्ण त्रिपिटक मुखोद्गत होत असते. भगवंत उपासिकेंना उपदेश करण्यामध्ये सामावतीला अग्रस्थान देतात. भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, सामावती लोकांना ग्रस्तांना उपदेश करण्यामध्ये अग्र आहे, कारण ती लोकांना उपदेश करण्यामध्ये अत्यंत पटाईत असते. कारण तिची जी स्मरणशक्ती आहे ती अत्यंत म्हणजे दांडगी असते, तिची स्मरणशक्ती खूप चांगली असते. जसं श्रवण केलं अगदी तशाच्या तसं ती ग्रहण करत असते. का? कारण तिच्या चित्तामध्ये धम्माच्या प्रती गौरव भाव असतो. तिच्या चित्तामध्ये धम्म श्रवण करत असताना नम्रता भाव असतो. नम्रता भाव आणि गौरवतापूर्ण आपण धम्माला श्रवण केलं पाहिजे. गुरु आपल्याला जे जे काही शिकवत असतात, शिक्षक आपल्याला जे जे काही शिकवत असतात,
तर गौरवपूर्वक श्रद्धापूर्वक जर आपण त्याला ग्रहण केलं, आत्मसात केलं, तर ते आपल्या हिताचं असतं, आपल्या सुखाचं असतं, आपल्या कल्याणाचं असते. आणि त्यामुळे सिगालला भगवंत सांगताना असं म्हणतात की तू जे जे काही ग्रहण करत असेल तर ते तू अत्यंत गौरवपूर्वक ग्रहण केलं पाहिजे, नम्रतापूर्वक ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जर तुला दक्षिण दिशेची पूजा करायची असेल तर तू गुरुचा सन्मान केला पाहिजे. गुरुची 5 प्रकारे ही सर्व कर्तव्य तू पूर्ण केली पाहिजे. शिक्षकांच्या प्रती सुद्धा तुझ्या मनामध्ये अशा प्रकारचा आदरभाव, सन्मानाची भावना असली पाहिजे. अशा प्रकारे भगवंत सिगालला त्या ठिकाणी दक्षिण दिशेची पूजा कशी करावी या संदर्भामध्ये उपदेश करत असतात. आता याने दक्षिण दिशेची पूजा करत असताना गुरुच्या प्रती काय कर्तव्य आहे, म्हणजे गुरुचा आपण आदर कसा करावा, सन्मान कसा करावा, त्यांची सेवा कशी करावी, ज्ञान कसं ग्रहण करावं, गौरवपूर्ण ग्रहण करावं, असे 5 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहे. तर शिष्य जर गुरुच्या प्रती असा भाव प्रगट करत असेल तर गुरु सुद्धा त्याच्यावरती 5 प्रकारची अनुकंपा करत असतो. ही 5 प्रकारची अनुकंपा आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.